स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी जो आहे दत्ता गाडे, या दत्ता गाडेला पुणे पोलिसांची गुन्हे शाखा जी आहे ते आता त्याचं जे गाव आहे गुनाट, या गावामध्ये घेऊन गेले. आपण जर पाहतोय की जी समोर पांढरी गाडी लागलेली आहे त्यामध्ये हा आरोपी जो आहे तो बसवण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळेस हे सगळं प्रकरण घडलं आणि त्यानंतर दत्ता गाडे आपल्या गावात आला होता. 2 दिवस या गावामध्ये तो लपून बसला होता, मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी या दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी शोधलं होतं, मात्र स्वारगेट पोलीस हे सगळं तपास करत होते. परंतु या गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडे सोपवलेला आहे. आणि आता गुन्हे शाखेचे पोलीस जे आहेत ते या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करतात. मात्र हा जो दत्ता गाडे आरोपी आहे हा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे हा पोलिसांना वेगवेगळी माहिती देतोय, पोलिसांना गुमजाव करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात महत्वाचा जो दुवा असणार आहे या तपासातला जो दत्ता गाडेचा मोबाईल आहे तो दुवा असणार आहे. आणि या दत्ता गाडेने जो आहे तो आपला स्वतःचा मोबाईल जो आहे तो या ठिकाणी गुनाट गावात शेत शिवारामध्ये पुरून ठेवल्याची माहिती समजते. आणि तो मोबाईल जो आहे तो सर्वात मोठा पुरावा किंवा सर्वात मोठा दुवा असणार आहे. आणि तो मोबाईल सापडत नाहीये, त्यामुळे पुणे पोलिसांची गुन्हे शाखा जी आहे ती या मोबाईलचा शोध घेत आहे. आणि त्याला आज पुणे पोलीस जे आहेत ते पुणे पोलिसांची गुन्हे शाखा त्याच्या गावात घेऊन आलेले आहे. ज्यावेळी तो हे सगळं बलात्कार प्रकरण केल्यानंतर तो फरारी होता आणि फरारी असताना ज्या ठिकाणी शेतशिवारात हा दत्ता गाडे फिरलाय त्या ठिकाणी पुणे पोलिसांची जी टीम आहे गुन्हे शाखेची ही सगळी ती त्याला घेऊन फिरते आणि नेमका याने मोबाईल कुठे ठेवलेला आहे किंवा कुठे पुरलेला आहे याचा तपास करते. खरं तर या दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दत्ता गाडेंनी पोलिसांची दिशाभूल करणारी वेगवेगळी माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे तपासाची जी सूत्र आहेत ती व्यवस्थित फिरत नव्हती. मात्र सराईत गुन्हेगार आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याला पोलिसांना कशा प्रकारे फसवलं जाऊ शकतं याचा अंदाज असल्यामुळे त्यांनी पोलिसांना गुमजाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुणे पोलीस जे आहेत ते याच प्रकरणाचा सखोल चौकशी केल्यानंतर दत्ता गाडेचं वारंवार जबाब घेतल्यानंतर कळालं की दत्ता गाडे जो आहे तो वारंवार आपले जबाब वेगवेगळ्या पद्धतीने देत आहे. खरं तर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांना कशा प्रकारे फसवलं जाऊ शकतं किंवा पोलिसांना काय सांगून फसवलं जाऊ शकतं हे त्याला माहित होतं. त्याने ज्यावेळी पसार होता त्यावेळी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असा देखील पोलीस तपासात बाब समोर आली होती. नक्की त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला का हे सगळं गुमजाव करण्यासाठी हे सगळं केलं होतं अशा प्रकारचा पुणे पोलिसांकडून तपास केला जातोय. आता ही गुन्हे शाखेची जी टीम आहे जब्बल 20 पोलिसांची टीम जी आहे ती गुनाट गावात त्याला घेऊन या ठिकाणी दाखल झालेली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशनचा ज्या अधिकाऱ्यांकडे या तपास आहे ते अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी तो पसार असताना ज्या ठिकाणी फिरलेला आहे, ज्या ठिकाणी लपलेला आहे त्या ठिकाणी काही पुरावे या गुन्ह्यासंबंधी सापडत आहेत का याचा शोध पुणे पोलिसांची गुन्हे शाखा घेताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आज दुपारी या दत्ता गाडेला पुण्यातील लष्करचं जे लॉकअप आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. आणि आज दुपारी पुणे पोलिसांची गुन्हे शाखेने या दत्ता गाडेला तिथून घेऊन थेट त्याच्या गावात आले होते. गावात आल्यानंतर आता तो ज्या ठिकाणी पसार असताना तो लपलेला होता त्या ठिकाणी पुणे पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्यासंबंधित काही पुरावे मिळत आहेत का या प्रकारे पुणे पोलिसांचा तपास सुरू आहे. खरं तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून किंवा पुणे पोलिसांकडून सर्वांना आव्हान करण्यात येते की दत्ता गाडेने असेच आणखी काही गुन्हे केलेले आहेत का, केलेले असतील तर फिर्याद करण्यासाठी किंवा त्याची तक्रार करण्यासाठी लोकांनी समोर आलं पाहिजे. खरं तर या दत्ता गाडेचं जवळपास 6 महिन्याचं सीडीआर पोलिसांनी तपासलेलं आहे, कॉल डिटेल्स तपासलेले आहेत आणि याचं लोकेशन देखील तपासलेलं आहे. खरं तर दत्ता गाडे जो हा आरोपी आहे त्याचं सर्वाधिक लोकेशन जे आहे ते अहिल्यानगर असेल, पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर असेल किंवा स्वारगेट असेल या स्टँडवर हा दत्ता गाडेचा वावर जास्त दिसून आलेला आहे. 2 दिवसापूर्वी या दत्ता गाडेचा पोलिसांचा गणवेश घातलेला एक फोटो समोर आलेला आहे. त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करतायत. कारण की ज्यावेळी स्वारगेटवर हा गुन्हे करायचा किंवा संबंधित बस स्टॉपवर जाऊन हा गुन्हे करायचा त्यावेळेस तिथल्या महिलांना किंवा तिथल्या लोकांना सांगायचा की मी पोलीस आहे, मी एसटी चालक आहे, अशा प्रकारचं खोटी माहिती देऊन लोकांची लूट करत असेल किंवा अशा प्रकारे पोलीस असल्याचं सांगून तो या पोलीस म्हणून याने काही गुन्हे केलेले आहेत का अशा प्रकारे देखील पुणे पोलीस तपास करतायत. खरं तर जसा हा स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास पुढे जातोय तसं खुलासे यामधून पुढे येत आहेत. खरं तर ज्या तरुणीवर हे सगळा प्रसंग घडला होता त्या तरुणीवर देखील या दत्ता गाडेने आपल्या वकिलांच्या मार्फत मोठे आरोप केले होते की सहमतीने हे सगळं झालेलं आहे किंवा ही तरुणीची माझी पूर्वीची ओळख होती अशा प्रकारचे आरोप या दत्ता गाडेने वकिलांच्या मार्फत केले होते. मात्र पोलिसांनी सगळा हा तपास केला
दोघांच्या या सीडीआर जे आहेत, कॉल रेकॉर्ड्स आहेत संबंधित तरुणीचे आणि आरोपीचे सीडीआर तपासल्यानंतर पोलिसांना तपासात समोर आलं की या तरुणीची आणि दत्ता गाडीची कधीही ओळख नव्हती। मात्र हा दत्ता गाडी जो आहे तो पोलिसांची फसवणूक करत आहे किंवा दिशाभूल करत आहे आणि तपासाला वेगळी दिशा मिळावी किंवा चुकीच्या मार्गाने तपास व्हावा यासाठी दत्ता गाडे प्रयत्न करतोय आणि तो वारंवार आपण सांगतोय की सराईत गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांची दिशाभूल कशा प्रकारे करता येईल हे त्याला चांगलं माहित आहे। आणि पुणे पोलिसांच्या हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा सराईत गुन्हेगार आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि पोलिसांची दिशाभूल करतोय असं लक्षात आल्यानंतर या सर्व बलात्कार प्रकरणाचा जो तपास आहे तो पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तातडीने वर्ग केलेला आहे आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यामध्ये कसून चौकशी करा असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलेलं आहे। सध्या पोलीस त्याला गावात घेऊन आलेले आहेत, पोलिसांसोबत पोलीस पाटील असल्याचं देखील या गावचे समजते आणि त्याचा जो मोबाईल आहे तो महत्वाचा पुरावा म्हणून समोर येणार आहे। तो मोबाईल पोलीस शोधतायत। पोलिसांना संशय आहे की त्याचा जो मोबाईल आहे दत्ता गाडेने ज्यावेळेस गुन्हा केला तो मोबाईल आहे तो जर सापडला तर या गुन्ह्याचा तपास करणं आणखी सोपं होणार आहे, कारण की जो पसार झाला होता गुन्हा केल्यानंतर त्यावेळी तो कोणाकोणाच्या संपर्कात होता, त्याला कुणी यानंतर मदत केली का अशा प्रकारचे देखील पोलीस तपास करत आहेत। आता त्याला त्याच्या गुन्हाट गावात आणलेला आहे आणि पोलिसांना खरं तर संशय आहे की या शेतशिवारामध्ये ज्यावेळेस तो या ठिकाणी आला होता आणि लपून बसला होता, त्यांनी वेगवेगळे आपली ठिकाणं बदलली होती, त्यावेळेस त्यांनी आपला मोबाईल जो आहे तो कुठेतरी पुरून ठेवलेला आहे अशा प्रकारचा पोलिसांना संशय आहे। मात्र अजूनपर्यंत तो मोबाईल सापडला आहे की नाही याबाबत पोलिसांनी स्पष्टता दिलेली नाही। मात्र मोबाईल त्याचा शोधणं महत्वाचं असणार आहे, कारण की 2 दिवसापूर्वी त्याचा एक जो फोटो आहे दत्ता गाडेचा तो महाराष्ट्र पोलीस जे गणवेश परिधान करतात त्या गणवेशवर त्याचा फोटो समोर आला होता। आणि आपण जर या अगोदर तपास पोलिसांचं पाहिलं तर तो ज्यावेळी स्वारगेट असेल, छत्रपती शिवाजीनगर असेल किंवा अहिल्यानगर येथे त्याने गुन्हे केलेले आहेत किंवा तिथल्या बस स्थानकावर त्याचा वावर दिसलेला आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की मी पोलीस आहे आणि पोलीस असल्याचं सांगून अनेक लोकांची फसवणूक याने केली का किंवा जी स्वारगेटला घटना उघडकीस आली, स्वारगेटला जो त्याच्यावर गुन्हा दाखल आहे असे आणखी काही गुन्हे केलेले आहेत का। खरं तर पुणे पोलिसांनी स्वारगेटला हे सगळं प्रकरण झाल्यानंतर सीसीटीव्ही तिथले सगळं मिळवल्यानंतर सीसीटीव्ही पाहिल्यानंतर हा दत्ता गाडेने ज्यावेळेस एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केले त्याच दिवशी या दत्ता गाडेने अनेक तरुणींशी बोलण्याचा देखील प्रयत्न केला होता, अनेक तरुणींना छेडल्याचा देखील प्रकार समोर आला होता। मात्र त्या तरुणी प्रवासी तरुणी होत्या आणि त्या तरुणी नेमक्या तिथून गेल्या कुठं हे पोलीस तपास घेत आहेत। खरं तर याने हा जो गुन्हा आहे तो उघडकीस आल्यानंतर अनेक असे गुन्हे केलेत का अशा प्रकारे पुणे पोलिसांकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे। त्याला त्याच्या गावात आणलेला आहे। खरं तर शिरूर तालुक्यातील हे त्याचं गुन्हाट गाव आहे आणि या ठिकाणी देखील त्यांनी काही असे गुन्हे केलेले आहेत का किंवा त्याच्या विरोधात काही पुरावे सापडतायत का अशा प्रकारचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे। खरं तर आपण आता पाहतोय की दुपारपासून पुणे पोलीस या ठिकाणी दत्ता गाडेला घेऊन आलेले आहेत, त्याच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जाते, तपास सुरू आहे। आपण पाहतोय की जे पोलीस उभे राहिलेले आहेत पाठीमागच्या बाजूला दत्ता गाडेला बसवलेला आहे आणि त्याचा मोबाईल शोधण्याचं पोलिसांचं महत्वाचं काम आहे आणि त्याचा जर मोबाईल सापडला तर या गुन्ह्यातील सर्वात महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागणार आहे आणि त्या दृष्टीने पोलीस तपास देखील करत आहेत। आता आपण पाहतोय की त्याच्या संपर्कातील जी लोक आहेत किंवा तो ज्याच्या लोकांच्या संपर्कात होता त्यांची देखील पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। त्याचा मोबाईल सापडणं हे पोलिसांसाठी महत्वाचं असणार आहे। मात्र आज दुपारपासून दत्ता गाडेला जे लष्कर लॉकअप आहे त्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे शाखेने काढलं बाहेर आणि तिथून थेट आता दत्ता गाडेला त्याच्या गुन्हाट गावात घेऊन आलेले आहेत। पाठीमागच्या बाजूला दत्ता गाडेला बसवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पोलीस जे आहेत ते गुन्हे शाखेचे पोलीस या ठिकाणी तपास करतायत, लोकांशी चर्चा करतायत, नेमकी काय चर्चा चालू आहे, कोणत्या अँगलनं तपास चालू आहे याबाबत पुणे पोलीस या गुन्हे शाखा जी आहे ती सध्या तरी सांगत नाही। मात्र याबाबत स्पष्टता येईल, परंतु जे प्राथमिक माहिती समजते त्याचा मोबाईल शोधणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तपास सुरू आहे। तो जेव्हा फरार या सगळ्या प्रकरण केल्यानंतर फरार होता त्यावेळी कोणी त्याला मदत केली आहे का किंवा तो कोणाच्या संपर्कात होता का, त्याने असे गुन्हे अनेक काही केलेले आहेत का, त्याच्या विरोधात काही फिर्यादी किंवा काही तक्रारी येऊ शकतात का अशा प्रकारचा तपास जो आहे तो पुणे पोलीस करत आहेत आणि जवळपास गुन्हे शाखेचे 20 पोलीस जे आहेत ते त्याला आता खासगी वाहनांमधून आपण पाहतोय की घेऊन आलेले आहेत आणि हे सगळे जे गुन्हे शाखेचे पोलीस आहेत ते आपल्या गणवेशात नाहीये, सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत, जेणेकरून या तपासात गुन्हे शाखा तपास करते आणि हा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा
आणि दत्ता गाडेवर पुढची कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीने हा सगळा तपास सुरू आहे। आता पोलीस तर त्याला दुपारीच त्याच्या गावात घेऊन आलेले आहेत। आता पुढील पोलीस काय कारवाई करतायत किंवा आज त्याला गावात घेऊन आल्यानंतर तपासात काय प्रगती आहे ते आपल्याला अगदी काही वेळात समजेल। मात्र जवळपास 20 पोलिसांची टीम जी आहे ती दत्ता गाडेला या त्याच्या मूळ गावी गुणाट या ठिकाणी घेऊन आलेले आहे आणि आज दुपारपासूनच हा सगळा तपास सुरू आहे। 20 पोलिसांचे पथक जे आहे ते या ठिकाणी आलेलं होतं। मात्र 2 दिवसापूर्वी जो दत्ता गाडेचा पोलिसांचा गणवेश परिधान केलेला जो फोटो समोर आला होता तो फोटो नेमका कधीचा आहे, त्याने हा फोटो काढताना नेमका कुठल्या पोलिसाची जी गणवेश आहे तो वापरला आहे किंवा हा फोटो खरा आहे किंवा खोटा आहे याबाबत गुन्हे शाखेकडून कुठलीही माहिती दिली जात नाहीये। याबाबत गुन्हे शाखेकडून मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली जात आहे। त्या अनुषंगाने देखील पुणे पोलीस तपास करत असल्याची माहिती समजते। जो गणवेश घातलेला फोटो समोर आला होता त्यानंतर त्याने पोलीस असल्याचं बतावणी करून काही लोकांना गंडा घातलाय का किंवा आणखी असे काही स्वारगेट सारखे प्रकार केलेले आहेत का याचा देखील पुणे पोलिसांकडून तपास केला जातोय। दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्यामुळे पोलिसांना तो तपासादरम्यान उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं देखील समजतंय। कालच जे गुन्हे शाखेचे पुणे पोलिसांचे प्रमुख आहेत निखिल पिंगळे सर यांनी देखील त्याचा 2 तास कसून चौकशी केली, त्यावेळी देखील त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं समजतंय। त्यामुळे एकूणच पोलिसांना कशा प्रकारे फसवलं जाऊ शकतं असं याचं त्याला बऱ्यापैकी ज्ञान असल्यामुळे तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देतोय किंवा तपास भरकटेल अशा प्रकारची माहिती तो पोलिसांना देतोय आणि तपास भरकटवण्याचा तो प्रयत्न करत असल्याचं पोलिसांकडून खासगीत सांगितलं जातंय। आता आपण पाहतोय की या ठिकाणी जी पांढरी गाडी आपल्याला समोर दिसते त्या पांढऱ्या गाडीत दत्ता गाडीला बसवलेला आहे आणि हा सगळा तपास सुरू आहे। दुपारीच पोलीस त्याला या गुणाट गावात घेऊन आले आणि ज्या ज्या शेत शिवारात तो 2 दिवस लपून बसला होता किंवा ज्या ज्या ठिकाणी तो फिरलेला आहे त्या सर्व ठिकाणी त्याला पोलीस घेऊन गेले होते। त्याचा मोबाईल नेमका कुठे पडलाय असं देखील पोलिसांकडून खासगीत सांगितलं जातंय की तो सांगतोय की मी ज्यावेळी हे सगळं पसार होतो त्यावेळेस 2-3 ठिकाणी मी लपून बसलेलो असताना चालताना पडलेलो आहे आणि त्यावेळेस माझा मोबाईल जो आहे तो हरवलेला आहे अशा प्रकारची माहिती देतोय। मात्र ही जी माहिती आहे ती कितपत खरी आहे हे पोलिसांकडून सांगितलं जात नाहीये, परंतु पोलिसांकडून जो संशय व्यक्त केला जातोय तो संशय असा व्यक्त केला जातोय की ज्यावेळी पसार होता तो त्यावेळेस त्यांनी या गुणाट गावच्या शेतशिवारात कुठेतरी मोबाईल पुरून ठेवलेला आहे आणि तो पोलिसांना सापडून येत नाही आणि पुढची कारवाई दत्ता गाडेवर करण्यासाठी पुरावा म्हणून मोबाईल खूप महत्वाचा आहे आणि तो मोबाईल सापडला पाहिजे यासाठी पुणे पोलिसांची जी टीम आहे ती त्याला आज घेऊन आलेली आहे। जी घटनाक्रम आहे तो देखील तपासला जातोय। ज्यावेळी स्वारगेटला हे सगळं पहाटे 6च्या वेळेला हे सगळं प्रकरण घडलं त्यानंतर तो त्याच्या मूळ गावात आला, घरी येऊन त्याने कपडे देखील बदलल्याचं कळतंय आणि त्यानंतर तो पसार झाला होता आणि पसार झाल्यानंतर तो त्याच्या या गावातल्या शेतशिवारात तो लपून बसत होता। त्यामुळे पुणे पोलीस सगळा घटनाक्रम देखील चेक करतायत। या घटनाक्रमामध्ये त्याला कोणी मदत केली का, तो कोणाच्या संपर्कात होता का किंवा त्याच्या विरोधात आणखी काही तक्रारी येतील का या प्रकारे पुणे पोलीस तपास करतायत। मात्र पुणे पोलिसांना अद्याप त्याचा मोबाईल सापडलेला आहे की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता आलेली नाहीये किंवा पुणे पोलिसांकडून अधिकृतरित्या माहिती दिली जात नाहीये। परंतु 2 दिवसापूर्वी जो त्याचा फोटो समोर आला होता, अगदी महाराष्ट्र पोलीस लिहिलेला गणवेश त्याने घातला होता आणि सेल्फी घेतला होता, तो फोटो समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती की अशा प्रकारच्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला नेमकी पोलिसाची वर्दी घालायला कुठून मिळाली किंवा कोणत्या पोलिसांनी ही वर्दी दिली किंवा हा फोटो एडिटेड आहे का किंवा तो फोटो कुणीतरी बनवलेला आहे का अशा प्रकारची चर्चा सुरू होती। मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून नेमका तो फोटो कधीचा आहे, त्या फोटोमध्ये जे गणवेश त्याने परिधान केलेला आहे पोलिसांचा तो नेमका कोणाचा आहे, त्याचं काही पोलीस मित्र आहेत का अशा प्रकारचा तपास सुरू आहे। मात्र अद्याप तरी कोणतीही माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेली नाही आणि तो फोटो नेमकी कुठून आलाय त्यामध्ये आपण पाहिलं तर काही लोकांकडून सांगितलं जातंय किंवा पोलीस तपास करतायत त्यांच्याकडून सांगितलं जातंय की पिंपरी चिंचवडमध्ये एक पोलीस कर्मचारी आहे त्याची ती वर्दी घालून त्याने फोटो काढलेला आहे। काहींकडून सांगितलं जातंय की ग्रामीण पोलिसांची वर्दी घालून फोटो काढलेला आहे। मात्र तो फोटो खरा आहे खोटा आहे किंवा तो फोटो कशा प्रकारे काढलेला आहे, किती दिवसापूर्वीचा तो फोटो आहे याबाबत कुठलीही माहिती जी आहे ती पुणे पोलिसांकडून दिली जात नाहीये। या सर्व तपासाबाबत प्रचंड गुप्तता पुणे पोलिसांकडून पाळली जाते। आज त्याला त्याच्या स्वतःच्या गुणाट गावात आणलेला आहे आणि ज्यावेळी त्या स्वारगेट येथील प्रवासी तरुणी जी होती ती तिच्या गावाला निघाली होती, खरं तर फलटणला तिला जायचं होतं आणि
त्या ठिकाणी दत्ता गाडे आला। दत्ता गाडेनी खरं तर आपण पाहिलं मास्क घातलं होतं, सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय, पायात बूट घातले होते आणि त्याचा जो पेहराव होता तो चांगला असल्यामुळे त्यांनी तरुणीला फसवण्यात तो यशस्वी झाला। त्या तरुणीला ताई म्हणून खरं तर त्यांनी फसवलेला आहे। पोलिसांच्या तपासात देखील ही माहिती समोर आलेली आहे की त्या तरुणीला फलटणची गाडी इथं लागत नसून फलटणची गाडी दुसरीकडे लागते आणि तुला मी दाखवतो ती गाडी कुठे लागलेली आहे, अशा प्रकारचं फसवणूक करून तरुणीला शिवशाही बसमध्ये हा दत्ता गाडे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तरुणीला वरती जाऊन बघ फ्लॅश लाव, लोक आतमध्ये बसलेले आहेत आणि काही वेळात ही बस जी आहे ती फलटणच्या दिशेने जाईल अशा प्रकारची खोटी माहिती देऊन तरुणीला बसमध्ये घेऊन गेला आणि त्या बसमध्ये पीडित तरुणीवर 2 वेळा या दत्ता गाडेने अत्याचार केला। आणि ही सगळी घटना उघडकीस आल्यानंतर दत्ता गाडे स्वारगेट परिसरातून पसार झाला होता आणि पसार झाल्यानंतर या त्याच्या मूळ गावी ज्या गुन्हाट गाव आहे त्या गावामध्ये येऊन तो लपलेला होता। खरं तर 2 दिवस ड्रोनच्या साहाय्याने पोलीस या दत्ता गाडेचा शोध घेत होते। दत्ता गाडे मिळून येत नव्हता। स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी देखील दत्ता गाडेला शोधण्यासाठी मोठी मदत केल्याचं आपण पाहिलं होतं। पुणे पोलीस जे आयुक्त आहेत अमितेश कुमार त्यांनी देखील मोठी या गावातील नागरिकांचे आभार मानले होते की दत्ता गाडेला शोधण्यासाठी ग्रामस्थांनी देखील मोठी मदत केली होती। मात्र शोधल्यानंतर विविध दावे जे आहेत ते दत्ता गाडेने केले होते। सुरुवातीच्या काळात मी समलैंगिक आहे अशा प्रकारचा दावा केला होता आणि ही माहिती देखील दत्ता गाडेची ससूनमध्ये जी वैद्यकीय चाचणी झाली त्यात फोल ठरली। त्यानंतर दत्ता गाडेने सांगितलं की ज्या तरुणीशी त्याचा संपर्क आला होता किंवा ज्या तरुणीवर अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, त्या तरुणीची माझी ओळख आहे आणि मी सहमतीने हे सगळं केलेलं आहे। त्यानंतर पुणे पोलिसांनी दत्ता गाडे आणि पीडित तरुणीचे कॉल रेकॉर्ड्स तपासले। त्या कॉल रेकॉर्ड्समध्ये पीडित तरुणी आणि दत्ता गाडेचा कधीही संपर्क झाला नाही अशा प्रकारची माहिती समोर आली। त्यानंतर या दोघांचे लोकेशन देखील पुणे पोलिसांनी तपासले तर हे कधीही एका लोकेशनला मिळून आले नाही। त्यामुळे पुणे पोलिसांना समजलं की हे जे बलात्कार प्रकरण आहे हे गंभीर आहे आणि दत्ता गाडे खोटे दावे करत आहेत किंवा तपासाची दिशा चुकवण्याचा दत्ता गाडे प्रयत्न करत आहे आणि तो हे का करतोय तर त्याला यापूर्वीच पोलीस स्टेशन असेल किंवा एकूणच ही प्रक्रिया आहे ती माहीत आहे, कारण तो सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर 6 गुन्हे दाखल आहेत आणि त्यातील 5 गुन्हे जे आहेत ते महिलांनी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे पुणे पोलिसांचे जे पुणे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी या सर्व प्रकरणाची गांभीर्य ओळखलं आणि जे स्वारगेट पोलीस तपास करत होते त्यांच्याकडून थेट हा तपास जो आहे तो आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। खरं तर दत्ता गाडेला पहिल्यांदा ज्यावेळी पकडलं त्यानंतर न्यायालयात हजर केलं होतं। न्यायालयाने 12 मार्च पर्यंत दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पुणे पोलिसांची जी गुन्हे शाखा आहे ही 12 मार्च पर्यंत खरं तर हा तपास करणार आहे सगळा आणि हा 12 मार्च पर्यंत जो तपास होईल तो खरं तर निर्णायक असणार आहे की काय काय खुलासे या तपासात होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास तरी दत्ता गाडेला जे आहे ते पुणे पोलिसांची गुन्हे शाखा त्याच्या मूळ गुन्हाट गावी घेऊन आलेली आहे आणि त्याचा मोबाईल महत्त्वाचा शोधला जातोय। त्याच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे पुरावे असल्याचं देखील पुणे पोलिसांकडून सांगितलं जाते आणि ज्याप्रमाणे स्वारगेटमध्ये या दत्ता गाडेने तरुणीवर अत्याचार केला अशा प्रकारच्या घटना आणि काही घडलेल्या आहेत का? खरं तर सीसीटीव्ही पाहिले तर अनेक तरुणींशी त्या रात्री ज्या रात्री हे सगळं झालं त्या रात्री पुणे पोलिसांनी स्वारगेटमधील सीसीटीव्ही तपासलेले आहेत आणि त्या रात्री दत्ता गाडेने अनेक तरुणींशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। जुने लोकेशन्स दत्ता गाडेचे जे चेक केले तर जुने लोकेशन जे आहेत ते दत्ता गाडेचे अहिल्यानगर बस स्टँड असेल किंवा छत्रपती शिवाजीनगर जे पुण्यातलं बस स्टँड आहे किंवा स्वारगेट बस स्टँड आहे, हे जे रहदारीचे बस स्टँड आहेत त्या ठिकाणी दत्ता गाडे पाकिटमारी चोरी करायचा अशी देखील माहिती समजते आणि यापूर्वी देखील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या जे गुन्हे शाखेचे पोलीस आहेत त्यांच्या हे निदर्शनास आलं होतं। मात्र दत्ता गाडेवर हा जो गुन्हा दाखल झाला त्यानंतर दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी त्याच्या मूळ गावातून जे की गुन्हाट गाव आहे त्या गावातून ताब्यात घेतलं, न्यायालयात हजर केलं। आता पुणे पोलिसांची जी गुन्हे शाखा आहे ती दत्ता गाडेचा शोध घेते, दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध घेते आणि त्या मोबाईलमधून या गुन्ह्यासंबंधीचे महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात अशी देखील शक्यता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून वर्तवण्यात येते। सध्या तरी दत्ता गाडेला त्याच्या मूळ गावात आणलेला आहे आणि पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे। पाहावं लागेल की आजच्या या तपासात नेमकं काय समोर येते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।